अमरावती जिल्ह्यातील 314 शाळांची परीक्षा बुधवार 4 डिसेंबरला घेतली जाणार आहे। विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक आणि शिक्षक मुख्याध्यापकांचे अध्यापन कौशल्य अशा दोन्ही बाबी यातून उघड होतील। परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड एनालिसिस ऑफ होलिस्टिक डेव्हलपमेंट परख हे या प्रक्रियेचं नाव आहे। परखसाठी निमशासकीय, शासकीय व खासगी व्यवस्थापनातील मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू अशा चारही माध्यमांच्या शाळांची निवड केली आहे। जिल्ह्यात सकाळी आणि दुपारी अशा दोन्ही वेळात शाळा भरतात। त्यामुळे सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत ही तपासणी केली जाईल। तपासणी दरम्यान 3ऱ्या, 6व्या आणि 9व्या वर्गातील विद्यार्थ्यांचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आलं आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार NEP हा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या CEO यांच्या नेतृत्वात शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील शिक्षकांची समिती गठीत केली आहे। या समितीसोबतच NCERTने नेमलेले प्रतिनिधीही थेट वर्गात जाऊन विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक आणि शिक्षक मुख्याध्यापकांच्याही अध्यापनाची पडताळणी करतील। या पडताळणी दरम्यान शासनातर्फे वेळोवेळी घेतल्या जाणाऱ्या चाचण्या आणि त्याद्वारे विद्यार्थ्यांचे होणारे ज्ञानवर्धन याचीही तपासणी केली जाणार आहे।